मला वाटलं नव्हतं की त्र्यंबकेश्वरला आम्हाला दर्शनाला 7-8 घंटे लागतील. तर म्हणले कसं ना, सकाळ सकाळी उठून मस्तपैकी आंघोळ केली बघा. आम्ही ना सकाळी नाशिकला 5:30 वाजता पोहोचलो. मस्तपैकी आमची रात्रभर ट्रॅव्हल झाली आणि गाडीमध्ये झोप पण मस्त आली. हा थोडं जरा कंबर ताटली आहे, बाकी काय ना. मस्तपैकी व्ह्यू बघा किती मस्त वाटतंय. असं वाटायला लागलं की आम्ही स्वर्गातच आलो. एवढं मस्त वाटत होतं ना. सूर्य उजळतोय आणि काय हिरवे हिरवे गार डोंगर. इकडे ना सकाळ सकाळी खूपच जास्त थंडी लागत होती. मन लायला नक्की उन्हाळ्यात चालू ना. इकडे वातावरण हिवाळ्यासारखंच झालंय. आम्ही ना दर्शनाला निघालोच होतो की मला वाटवलं की माझी बॅग हॉटेलवरच विसरली आहे. बाकी सर्व लोकांनी आपली आपली बॅग तर गाडीमध्ये ठेवलीत, पण मी विसरूनच गेलतो. आम्हाला ना नुसतं त्र्यंबकेश्वर नाही फिरायचं तर नवसा गणपतीला पण जायचं होतं. म्हणून सर्व लोकांनी पहिलेच बॅग ही गाडीमध्ये ठेवलेल्या आहे. हे बघा आमची गाडी. मंदिराला निघालच होतं की इकडे आम्हाला गुळाचा चहावाला दिसला. सकाळचं वातावरण होतं, गुळाच्या चहा प्यायला खूपच जास्त मस्त वाटत होतं. म्हणलं वातावरण खूपच जास्त थंड आहे, चहा प्यायलाच पाहिजे. एक वेळा नाही तर मी 2 वेळा चहा पिला. चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. मंदिराकडे तर आम्ही पोहोचलोच होतो. तेवढ्यात माझा मित्र म्हणला चल गंध लावून येण्याने आपल्याला फोटो पण काढायचे भारी भारी. त्याला म्हणलं हो मर्दा जाऊ, फोटो वगैरे काढू आपण मस्तपैकी. फोटो वगैरे काढून झाल्यानंतर बघतो तर काय एवढी मोठी मंदिराच्या मागे लाईन लागली दर्शनासाठी. आम्हाला वाटलं होतं की 1-2 घंट्यात दर्शन होऊन जाईल, पण इथं खूपच जास्त मोठी लाईन होती. तेवढ्यात माझा मित्र म्हणतो की आपण टीव्ही वरून दर्शन घेऊनच जाऊ. त्याला म्हणलं मी फर्स्ट टाइम इकडे आलोय तर मला पूर्ण दर्शनच घेऊन जायचंय. आम्ही ना सगळ्यात पहिला एका साध्या लाईन मध्ये लागलो. नंतर आम्हाला कळलं की व्हीआयपी लाईन पण असते, पण त्याचं पण तिकीट घ्यावं लागते. एक जणाचे 200 रुपये. असं आम्ही 14 जण होतो. व्हीआयपी तिकीट घेऊन सुद्धा आमचं 7 घंट्यानंतर दर्शन झालं. वाटलं नव्हतं की 7 घंटे लागतील दर्शनाला. उभा राहून पूर्ण पाय तर दुखतच होते. कसं बस आमचं दर्शन तर मस्तपैकी झालतच. त्या मंडळीने सकाळी ठरवलेलं की दर्शन झाल्यानंतर सर्व नाश्ता वगैरे करायचा. आणि ना सकाळपासून आम्ही 7 वाजल्यापासून लाईन लावतो आणि 1 वाजता आम्ही कसं बस फ्री झालो. दर्शन वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आम्ही डायरेक्ट आलो नवसा गणपतीला. मंदिरापासून हे जवळपास मंदिर 50 किलोमीटर आहे. हे मंदिर खूपच जास्त प्रसिद्ध आहे. इकडे लांबून लोक दर्शन करण्यासाठी येतात. आणि ज्या पण लोकांना नवस वगैरे करत असेल ते लोक असं घंटे वगैरे बांधून जातात गणपतीला. इकडे ना पूर्ण मंदिरालाच पूर्ण घंट्या बांधून ठेवलेले. हे भारी पण खूपच जास्त वाटत होतं. त्र्यंबकेश्वरला पूर्ण 7 घंटे लाईनला थांबून पाय तर खूपच जास्त दुखत होते. इथं ना आमचं अर्ध्या घंट्यात दर्शन झालं बघा. म्हणलं मंदिराच्या ना मागच्या साईडला ना मस्तपैकी एक व्ह्यू होता. इथं ना तलाव होता मोठा. आणि ना तिकीट घेऊन तिथं धांदेमध्ये फिरायला पण होतं. इथं व्ह्यू खूपच जास्त मस्त वाटत होता. माझे मित्र म्हणत होते तुला बसायचं का धांदेमध्ये? नको बाबा म्हणलं, मला खूपच जास्त भूक लागते. मग काय मंडळी आम्ही आलो हॉटेलमध्ये. माझा मित्र विचार करत होता काय मागू काय नाही. म्हणलं दे इकडे मीच मागवतो काय मागवायचे ते. खाण्यासाठी म्हणलं कोण एवढं विचार करते का? माझ्या मित्राला म्हणलं आपल्याला एकतर व्हेजच मागवायचंय. खाऊन झाल्यानंतर मस्तपैकी आलो झोपायला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा.